नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नवनाथ बनसोडे आपल्यासमोर आज भूकंप अर्थक्वेक हा विषय घेऊन आलो आहे। हा विषय शालेय व बऱ्याच विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवला जातो। त्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच MPSC UPSCची तयारी करणाऱ्या स्टुडंटला नक्कीच उपयुक्त पडेल। चला तर पाहूया भूकंप। आजच्या लेक्चरमध्ये आज आपण भूकंप म्हणजे काय, भूकंपाचा फोकस पॉइंट म्हणजे काय, इपिसेंटर, सिस्मोलॉजी, आयसोसिस्मल लाइन, होमोसिस्मल लाइन, सिस्मोग्राफी, रिश्टर स्केल, मर्केली स्केल, P वेव्ह, S वेव्स, L वेव्स अशा सर्व कन्सेप्ट भूकंपाच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण भूकंप म्हणजे काय ते पाहूया। भूकंप म्हणजे भू म्हणजे जमीन व कंप म्हणजे थरथरणे, भूकंप म्हणजेच जमिनीचे थरथरणे होय। नैसर्गिक कारणामुळे भूपृष्ठाखाली निर्माण झालेल्या हालचालीमुळे भूपृष्ठाला हादरे बसतात, याला भूकंप असे म्हणतात। आपण भूकंप पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये एखादा हा जो भूकंपाचा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये हा जो भूकंपाचा केंद्र असेल, या केंद्राला काय म्हणतात ते पाहूया। या ठिकाणी हा केंद्र, या केंद्राला ज्या ठिकाणी ओरिजिन भूकंपाची निर्मिती होते, ओरिजिन होतं, त्याला आपण काय म्हणायचं आहे, फोकस किंवा त्याला मराठीमध्ये नाभी असं म्हटलं जातं। त्यालाच हिप्पो सेंटर म्हटलं जातं, त्यालाच भूकंप नाभी, भूकंप केंद्र किंवा अर्थक्वेक फोकस पॉइंट असं म्हटलं जातं। बऱ्याच परीक्षेमध्ये भूकंपाची निर्मिती किंवा भूकंप पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या सेंटर पॉईंटला काय म्हटलं जातं असं ऑब्जेक्टिव्ह विचारल्यास त्या ठिकाणी आपण काय लिहिलं, फोकस हा त्या ठिकाणचं उत्तर असेल। त्यानंतर ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती झाली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वप्रथम ज्या ठिकाणी त्या लहरी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येऊन पोचतात त्याला इपिसेंटर असं म्हणतात। म्हणजेच ह्या पृथ्वीच्या अंतर्गत भागातील भूकंपाचा ओरिजिन जे भूकंपाची निर्मिती झाली तो पॉईंट आणि वर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आलेला पॉईंट तोही 90 डिग्रीमध्ये त्याला अधिकेंद्र किंवा भूकंपाचे बाह्य केंद्र किंवा त्याला इपिसेंटर असं म्हणतात। हे सुद्धा ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं। त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे सिस्मोलॉजी म्हणजे काय। सिस्मोलॉजी म्हणजे काय तर भूकंपाचा अभ्यास किंवा सिस्मोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ अर्थक्वेक्स। भूकंपाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सिस्मोलॉजी असं म्हटलं जातं। त्यानंतर आपण पाहणार आहोत की आयसोसिस्मल लाईन्स किंवा त्यालाच समकंप रेषा असे म्हणतात। कशाला म्हणतात, जर समजा एक पृथ्वीच्या पृष्ठभागावरती एक अशा 5 पॉईंट आहेत, हे जे 5 पॉईंट आहेत, अशा ह्या 5 पॉईंटच्या ठिकाणी भूकंप झाला आणि हा भूकंप पहिला भूकंप हा 6.5 स्केलचा असेल, हा दुसरा 6.5, तिसरा 6.5, चौथा 6.5 आणि पाचवाही 6.5। म्हणजेच काय, हे जे काही पॉईंट आहेत 1, 2, 3, 4, 5 हे भूकंपाचे पॉईंट हे समान स्केलचे आहेत, तीव्रतेचे आहेत। म्हणजेच काय, नकाशावरती असंच एखादा अमेरिका असेल, या अमेरिकेमध्ये 5 ठिकाणी 5 पॉईंट ठिकाणी जो भूकंप झाला त्याची तीव्रता ही 6.5 असेल आणि ही तीव्रता जर आपण नकाशावरती भूकंपाच्या समान तीव्रतेची ठिकाणे एका रेषेत जोडली जातात त्या समकंप रेषा किंवा आयसोसिस्मल लाईन्स असं म्हणतात। त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे होमोसिस्मल लाईन्स। सहकंप रेषा कशाला म्हणायचं, हे 5 पॉईंट जगामध्ये निरनिराळ्या ठिकाणी झालेले भूकंप, या 5 पॉईंटच्या ठिकाणी पहाटे 5 वाजता या 5 पॉईंटच्या ठिकाणी भूकंप झालेला आहे। म्हणजेच काय, समान वेळेला नकाशावरती समान वेळेला झालेले भूकंप आहेत। या भूकंपाचं एक लाईन काढली जाते
किंवा नकाशावर समान वेळेला भूकंप झालेली ठिकाणे एका रेषेत जोडली जातात त्यास सहकंप रेषा किंवा होमोसिस्मल लाईन असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत सिस्मोग्राफ म्हणजे काय, सिस्मोमीटर म्हणजे काय. आता कोणताही भूकंप झाला असं आपण ज्या वेळा म्हणतो तो भूकंप मग कसा झाला असं कशावरून आपण ओळखतो. आणि हे जे काही उपकरण आहे या सिस्मोग्राफ या उपकरणामध्ये भूकंप झालेला आहे त्याची जी काही रेकॉर्ड असेल ते रेकॉर्ड या सिस्मोग्राफमध्ये केलं जातं आहे. म्हणजे भूकंपाचं मापन करण्याचं उपकरण विचारलं तर त्या ठिकाणी आपण सिस्मोग्राफ हे उत्तर लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, भूकंपाचा अभ्यास सिस्मोलॉजीमध्ये केला जातो आणि ते उपकरण कोणतं आहे की ज्या तीव्रता आहे त्याचं मापन करण्याचं उपकरण कोणतं असेल ते म्हणजे सिस्मोग्राफ. या ठिकाणी ग्राफ काढून त्याचं नोंद केली जाऊ शकते. त्यानंतर आपण पाहणार आहोत मग हे भूकंपाचं यंत्र आहे, हे यंत्र कोणत्या स्केलमध्ये तीव्रतेचं मापन करतंय ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मग भूकंपाचे मापन किंवा मेजरमेंट ऑफ अर्थक्वेक्स किंवा त्याचं परिमाण स्केल कोणता आहे या स्केलचा थोडासा अभ्यास करणार. यामध्ये जे पहिलं आहे रिश्टर स्केल. हा रिश्टर शास्त्रज्ञ हा अमेरिकन शास्त्रज्ञ भूकंपाचा अभ्यासक आहे. याचं पूर्ण नाव आहे चार्ल्स एफ रिश्टर. यांनी 1935मध्ये हे जे काही स्केल आहे भूकंपाचं मापन करण्याचं स्केल आहे याचा शोध लावलेला आहे. म्हणून याच्या नावाच्या आधारे याला रिश्टर स्केल असं म्हटलं जातं. यालाच रिश्टर मॅग्निट्यूड स्केल असं म्हणतात. मॅग्निट्यूड म्हणजे विशालता, महत्ता ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्याचबरोबर ह्या ठिकाणी मॅग्निट्यूड स्केल आणि रिश्टर, मॅग्निट्यूड म्हटलं का रिश्टरने या शास्त्रज्ञाने या स्केलचा शोध लावलेला हे ध्यानात ठेवता येईल. तर भूकंपाचं मापन स्केल कोणतं अशा बऱ्याच ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. त्याचबरोबर रिश्टर स्केल आहे ते 0 ते 9 अंकामध्ये मोजले जाते. त्यानंतर दुसरे एक स्केल आहे ज्याच्या साहाय्यानं सिस्मोग्राफ या उपकरणामध्ये मर्केली पद्धतीने सुद्धा स्केल मोजलं जाऊ शकतं. मर्केली हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. हा शास्त्रज्ञ इटलीतील आहे. तो विशेष करून ज्वालामुखीचा अभ्यास करणारा शास्त्रज्ञ आहे. यांनी 1902मध्ये मर्केली इंटेन्सिटी स्केलचा शोध लावलेला आहे आणि यामध्ये याला मर्केली इंटेन्सिटी स्केल या नावाने ओळखतात. हे स्केल 1 ते 12 अंकामध्ये मोजलं जातं आणि यामध्ये ध्यानात ठेवण्याचं भाग म्हणजे मॉडिफाय मर्केली इंटेन्सिटी स्केल. म्हणजे ज्यावेळा इंटेन्सिटी विचारली जाईल त्याच वेळा मर्केली या हे उत्तर येईल. ज्यावेळा मॅग्निट्यूड विचारलं जाईल त्यावेळा रिश्टर हे उत्तर येऊ शकतं. त्यानंतर आपण अशा या ज्या स्केल आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट आहेत आता याच्यावरती जे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 1-2 प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे which one of the following instrument is used to measure the magnitude of the earthquakes. प्रश्न वाचल्यानंतर आपण उत्तर देऊ शकतोय. बघा चला सांगा याचं उत्तर काय असेल. तर याचं उत्तर बरेच जण उत्तर देत आहेत ते म्हणजे रिश्टर स्केल. मॅग्निट्यूड म्हटलं का रिश्टर स्केल उत्तर देत आहेत पण तसं होऊ शकत नाही. तर या ठिकाणी या प्रश्नात जाणीवपूर्वक वाचला हा सोपा प्रश्न नाही आहे. तर हा या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट विचारलेला आहे. तर इन्स्ट्रुमेंट एकच आहे आणि त्याचं नाव आहे ते म्हणजे सिस्मोग्राफ. आणि याच सिस्मोग्राफमध्ये मॅग्निट्यूड आणि इंटेन्सिटी या 2 स्केलनं भूकंपाचं मापन केलं जाऊ शकतं. म्हणून सहजासहजी उत्तर हे रिश्टर किंवा मर्केली नसून तर इथं कुठलं असणार आहे ते म्हणजे सिस्मोग्राफ. इन्स्ट्रुमेंट कुठला आहे तर सिस्मोग्राफच्या साहाय्यानं भूकंपाच्या तीव्रतेचं मापन किंवा महत्तेचं मापन यामध्ये केलं जाऊ शकतं. असाच एक दुसरा प्रश्न आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्केल इज यूज्ड टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ द अर्थक्वेक्स. आता इंटेन्सिटी म्हटलं
का याचं उत्तर काय असणार आहे? इंटेन्सिटी आपण अभ्यासलेले आहे, तर इंटेन्सिटीचं उत्तर काय असेल त्या उत्तराच्या अनुषंगानं आपण अभ्यास करणार आहोत. स्केल आणि इंटेन्सिटी म्हणजेच प्रमाण विचारले आणि परिमाण आणि इंटेन्सिटी विचारलं असेल तर त्याचं उत्तर असेल मर्केली. जर इथं स्केल आणि इथं इंटेन्सिटीच्या ठिकाणी मॅग्निट्यूड असलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे? रिश्टर. हे ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. हे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न इन्स्ट्रुमेंट किंवा स्केलवरती विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे भूकंपाच्या लाटा किंवा टाईप्स ऑफ सिस्मिक वेव्ह. आता बघा, आता आपण पाहिलं की भूकंप हा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होतो आणि पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जो सेंटर भूकंप होण्यात ओरिजिन होतो त्याला आपण फोकस पॉईंट असं म्हणतो. या फोकस पॉईंटमध्ये जसं आपण एखादी टाळी वाजवली का एक ऊर्जा निर्माण होते किंवा एनर्जी निर्माण होते आणि ही एनर्जी या ठिकाणी त्या एनर्जीचं रूपांतर वेव्हमध्ये होतं. त्याचप्रमाणे जसं आपण एखाद्या पाण्यामध्ये मोठा दगड टाकला तर त्या दगड टाकल्यानंतर तितक्याच ताकदीनं त्या पाण्यामध्ये एक प्रकारच्या वेव्स तयार होतात, म्हणजे एनर्जी निर्माण झाली आणि वेव्ह निर्माण होते. त्याप्रमाणे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये दोन प्लेट काही कारणामुळे एकमेकावरती येऊन आदळतात किंवा दोन प्लेट एकमेकापासून तुटतात. अशा वेळी एक प्रकारची मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते, एनर्जी निर्माण होते आणि या एनर्जीचं रूपांतर वेव्हमध्ये होतं आणि ती वेव्ह वेगवेगळ्या मार्गाने पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येते आणि ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ज्या येण्याच्या वेळा आहेत त्या अनुषंगाने भूकंपाच्या लाटाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे बॉडी वेव्ह, दुसरं म्हणजे सरफेस वेव्ह. बॉडी वेव्ह म्हणजे काय की जे पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये ज्या वेव्ह निर्माण होतात त्याला बॉडी वेव्ह म्हणतात आणि पृथ्वीच्या बाहेरच्या भागावर क्रस्टला लागून ज्या वेव्ह निर्माण होतात त्याला सरफेस वेव्ह असे म्हणतात. बॉडी वेव्हमध्ये पी वेव्ह, एस वेव्ह आणि सरफेस वेव्हला वेगवेगळी नावं आहेत या ठिकाणी आपण दिलेले आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे बॉडी वेव्हमधला पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्रायमरी वेव्ह. त्याला पी वेव्ह म्हटलं जातं. पी वेव्ज म्हणजेच यालाच प्रायमरी वेव्ह म्हणतात. ही वेव्ह सर्वप्रथम भूपृष्ठावरती पोहोचते म्हणून याला प्राथमिक लहर किंवा प्राथमिक लाटा किंवा वेव्ह असं म्हटलं जातं. प्राथमिक लहरी या साऊंड प्रमाणे वाहतात. उदाहरणार्थ मी जसा बोलतोय, बोलण्याचा आवाज जसा पुढच्या व्यक्तीच्या कानावरती जाऊन पोचतो तितक्याच फास्ट या प्राथमिक लहरी साऊंड वेव्ह प्रमाणे वाहतात. या लहरी अतिशय वेगाने वाहतात. या लहरीचा सरासरी वेग 5 ते 15 किलोमीटर प्रति सेकंद आहे. या लहरी पृथ्वीच्या सर्व थरामधून वाहतात. ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीच्या अंतर्गत भागामधील क्रस्ट, मेंटल आणि कोर या तिन्ही भागामधून ही पी वेव्ह वाहते म्हणजेच त्यातून जाते. असंही ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकते कोणती वेव्ह सर्व थरामधून वाहते तर ते आहे पी वेव्ह. त्यानंतर म्हणजेच क्रस्ट, मेंटल, कोरमधून प्रवास करते. यालाच लॉंगिट्युडिनल वेव्ह असं म्हणतात. यालाच कॉम्प्रेशनल वेव्ह असेही म्हणतात. आता पी वेव्हच्या अनुषंगाने हे थोडीशी जी वेव्ह आहे हे इतकीशी घातक नाही आहे. या अनुषंगाने जर प्रश्न विचारला जाऊ शकतो सर्वात प्रथम पी लहर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचते आणि ज्या ठिकाणी हा सेंटर पॉईंट पोहोचतो त्याला आपण एपिसेंटर असं म्हणतो. दुसरा याच्यामध्ये याचा वेग सर्वात जास्त आहे. ऑब्जेक्टिव्हला सर्वात प्रथम पोहोचते हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकेल. याचा वेग सर्वात जास्त आहे हे विचारलं जाऊ शकेल. हे तिन्ही थरामध्ये क्रस्ट, मेंटल आणि कोर या तिन्ही थरामधून ते प्रवाहित होते हे सुद्धा ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. आणि याच वेव्हला लॉंजिट्युडिनल
वेव्ह किंवा कॉम्प्रेशन वेव्ह असं म्हटलं जातं. आता हे लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय हे आपण पाहूया. या ठिकाणी पाहूया, लॉन्जिट्युडनल म्हणजे रेखांशाच्या आडवी वाहणारी वेव्ह. या ठिकाणी पाहूया, हे लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय की ह्या दोन्ही व्हायब्रेशन आणि डायरेक्शन एकाच दिशेमध्ये असेल. म्हणजे ज्या ठिकाणी लहरी निर्माण झाल्या तिथून व्हायब्रेशन आणि डायरेक्शन अशा पद्धतीनं जर पुढं एकाच दिशेमध्ये असेल त्याला लॉन्गिट्युडनल वेव्ह असं म्हणतात. म्हणजेच प्रायमरी वेव्हला लॉन्गिट्युडनल वेव्ह म्हणतात. हे देण्यात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच वेव्हला कॉम्प्रेशन वेव्ह असं म्हणतात. ज्याप्रमाणे इथं व्हायब्रेशन आणि डायरेक्शन एकाच दिशेमध्ये होतं, पण हे व्हायब्रेशन कसं होतं की इथून या जे वेव्ह आहेत, एनर्जी निर्माण झाल्यानंतर वेव्ह आहे, इथून पुढं इतकं अंतर जातील आणि पुन्हा इथं इतकं अंतर जातील, पुन्हा 5 पाठीमागं येतील. जेवढा पुढं जातील मागं येतील, पुढं जातील मागं येतील, मागं येईल त्यावेळा एक कॉम्प्रेस होतात. म्हणून याला कॉम्प्रेसिव्ह वेव्ह असं म्हटलं जातं आहे. म्हणजेच प्रायमरी वेव्हला लॉन्गिट्युडनल आणि कॉम्प्रेशन वेव्ह असं म्हटलं जातं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे एस वेव्ह. एस वेव्ह म्हणजे काय तर सेकंडरी वेव्ह. सेकंडरी वेव्ह म्हणजेच काय, प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना सेकंडरी वेव्ह, दुय्यम लहरी किंवा एस लहरी असं म्हटलं जातं आहे. बघा, हे यालाच सेकंडरी वेव्ह म्हणतात. याला ही सेकंड फास्टेस्ट वेव्ह आहे. म्हणजेच प्राथमिक लहरीनंतर ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचते. दुय्यम लहरीप्रमाणे ही लहरी, जशी प्राथमिक लहरी जशा प्रकारे ध्वनी लहरीसारखे वाहतात तसे ही प्रकाश लहरीच्या वेगानं दुय्यम लहरी वाहते. या लहरीचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा सुद्धा निम्मा आहे. याचा सरासरी वेग 4 ते 5 किलोमीटर आहे प्रति सेकंद. आणि या संबंधित सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे या लहरी फक्त सॉलिड घन पदार्थामधूनच प्रवास करू शकतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे या वरचा जो भाग आहे आणि मेंटल आहे यामधून आहे, गाभ्यामधून या एस लहरी या प्रवास करू शकत नाहीत. हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकतं. फक्त या लहरी सॉलिड किंवा घन पदार्थामधूनच प्रवास करू शकतात. त्यानंतर मग घन पदार्थ म्हणजे क्रस्ट आणि मेंटलमधून प्रवास करतात. याच वेव्हला ट्रान्सव्हर्स वेव्ह असे म्हणतात. ही प्राथमिक लहरीपेक्षा अधिक विध्वंसक, त्याच्यापेक्षा थोडंसं विध्वंसक या लहरी असतात. यालाच आपण बॉडी वेव्ज असं म्हणतो, कारण ही पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये निर्मिती होते. म्हणून याला सेकंडरी वेव्हला किंवा दुय्यम लहरीला बॉडी वेव्ह या नावाने सुद्धा ओळखलं जातं. त्यानंतर आपण पाहणार की ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय की ट्रान्सव्हर्स बघा, हे व्हायब्रेशन आणि डायरेक्शन, समजा ही लाटा या लहरी आहेत, ह्या वेव्ह तयार झाले आहेत. या वेव्हला आपण असा एक छेद केला आणि आडवं केलं. हे जे काही डायरेक्शन आहे आणि हे जे काही व्हायब्रेशन आहे, हे दोन्हीही जर पाहिलं तर हे दोन्हीही 90 डिग्रीमध्ये आहे. ज्या वेळेस व्हायब्रेशन आणि डायरेक्शन 90 डिग्रीमध्ये असतं त्यालाच ट्रान्सव्हर्स वेव्ह असं म्हणतात. म्हणजेच सेकंडरी वेव्हला ट्रान्सव्हर्स वेव्ह या नावाने सुद्धा ओळखलं जाऊ शकतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरी लहर. ती लहर आहे ती म्हणजे त्याला आपण एल वेव्ह, सरफेस वेव्ह, लव वेव्ह, लॉंग वेव्ह या नावाने ओळखलं जातं. सरफेस वेव्ह म्हणजे भूपृष्ठ लहरी. नावाप्रमाणेच प्राथमिक आणि दुय्यम लहरी भूपृष्ठापर्यंत येऊन पोचल्यानंतर भूपृष्ठ लहरी किंवा सरफेस वेव्हची निर्मिती होते. म्हणजे कुठं निर्माण होते, या भूपृष्ठाच्या जवळ या तिसरी जी लहर आहे ही सरफेस वेव्ह आहे, भूपृष्ठ लहर निर्माण होते. ही लहर कशी आहे तर हे सागरी लहरीप्रमाणे प्रवाहित होते. सागरी लाटा असतात. मला वाटतं की सगळ्यात ही जी काही भूपृष्ठ लहरी आहे त्यालाच सरफेस वेव्ह म्हटलं जातं. याला लहू वेव्ह सुद्धा म्हटलं जातं. लहू महोदयने हे याचा शोध लावला. लहू, जसं प्रेम हे धोकादायक असतं त्याचप्रमाणे ही लहू वेव्ह नावाप्रमाणेच एक डिस्ट्रक्टिव्ह वेव्ह, अतिशय विनाशकारी विध्वंसक वेव्ह
या नावानं ओळखली जाते. या वेव्हमुळेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरती मोठ्या प्रमाणामध्ये हानी पोचू शकते. म्हणजेच सरफेस वेव्हला विनाशक वेव्ह म्हणून सुद्धा ओळखतात. हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जाऊ शकेल. हे अधिक खोलवर प्रवास करू शकत नाही, ते नष्ट होऊ शकते. ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वी गोलाला फेरी मारतात. असं परपेंडिक्युलर या ठिकाणी फेरी मारतात. या ज्या लहरी आहेत, या लहरीची नोंद सर्वात शेवटी होते. म्हणजे बघा, सर्वात प्रथम कुठली होणार? प्रायमरी वेव्हची नोंद सिस्मोग्राफवरती होते. आणि सिस्मोग्राफवरती सगळ्यात शेवटी कोणत्या लहरीची नोंद होत असेल ते म्हणजे सरफेस वेव्ह, लव वेव्ह, लॉंग वेव्ह या नावानं ओळखणाऱ्या या वेव्हचा नोंद होते. याचा जी सरासरी वेग आहे तो 1.5 ते 3 किलोमीटर प्रति सेकंद आहे. यालाच सरफेस वेव्ह, लव वेव्ह, लॉंग वेव्ह, आर वेव्ह, एस वेव्ह या नावाने सुद्धा ओळखली जाते. या संबंधित सर्वात शेवटी पोचणारी, सर्वात विनाशकारी आणि जसं लहू महोदयने सांगितल्याप्रमाणे हे एकदम घातक वेव्ह पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हानी पोचवू शकते. त्यानंतर आपण थोडंसं या ठिकाणी पाहणार आहोत ते म्हणजे हे पी वेव्ह कशी येते. बघा, हा एक भूकंपाचा सेंटर पॉईंट आहे. इथून इथंपर्यंत पी वेव्ह बघा मोठ्या या ठिकाणी फास्ट ही पी वेव्ह अशा प्रकारे जसे आपले बोलतो आणि बोलल्यानंतर आवाज असा आपला जसा सरळ पुढच्या माणसाच्या कानावरती जातो त्याप्रमाणे पी वेव्ह वाहते. त्यानंतर एस वेव्ह थोडंसं काय करते की हे काटकोनामध्ये वाहते. पी वेव्ह नंतर एस वेव्हची निर्मिती होते, ती थोडंसं खालीवर या काटकोनामध्ये वाहते. त्यानंतर जी लहू वेव्ह आहे की लहू म्हणजे प्रेम, धोका, पुढं जाते, धोका मिळाला, टकराते, पुन्हा खाली येते, पुन्हा वर जाते. अशा प्रकारे वेडं वाकडं ही लहू वेव्ह वाहते किंवा सरफेस वेव्ह वाहते. हे या ठिकाणी तिन्हीचं कंपॅरिझन पाहू शकतो. यामध्ये आपण आता एक पाहणार आहोत की हाय फ्रिक्वेन्सी वारंवारता. बघा, अंतर तिघांचं तेवढंच आहे. या अंतरामध्ये हे जर मोजलं 1 2 3 4 5 1 10-20 वेळा ही पी वेव्ह खालीवर मोशन करून वाहते. याच अंतरामध्ये आपण जर पाहिलं 1 2 3 4 म्हणजे याची हे हाय फ्रिक्वेन्सी प्राथमिक वेव्ह, प्रायमरी वेव्ह हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. सेकंडरी वेव्हमध्ये याची मिडियम फ्रिक्वेन्सी आहे आणि जी थर्ड आहे याची लो फ्रिक्वेन्सी आहे. कारण 1 2 या ठिकाणी 2च आहे, इथं 4 आहे आणि इथं 10-15 वेळा ती खालीवर होते. म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह मिडियम फ्रिक्वेन्सी आणि लो फ्रिक्वेन्सी कुठल्याची असेल ते म्हणजे सरफेस वेव्ह एल वेव्हची आहे. यानंतर आपण जर थोडंसं वेव्हलेंथचा विचार केला तर थोडीशी वेव्हलेंथ बघा, वर खाली सगळ्यात कमी वेव्हलेंथ कुठली असेल तर प्रायमरी वेव्हची. यामध्ये बघा हे थोडंसं इथून म्हणजे इथून इथंपर्यंतची वेव्हलेंथ, तसं इथून इथेल जी वेव्हलेंथ आहे हे सेकंडरी वेव्हची सगळ्यात म्हणजे याच्या प्रायमरी वेव्हपेक्षा जास्त आहे. आणि जर एल वेव्ह सरफेस वेव्हचा विचार केला तर इथून इथं जी वेव्हलेंथ आहे ही वेव्हलेंथसुद्धा या ठिकाणी जास्त आहे. म्हणजेच काय, सगळ्यात खतरनाक सरफेसवरती जी निर्माण होणारी वेव्ह आहे हे सगळ्यात खतरनाक डिस्ट्रक्टिव्ह वेव्ह या नावानं ओळखलं जाऊ शकतं. समजा एक मूल पाळण्यामध्ये झोपलेला आहे आणि याला अशा प्रकारचा थोडंसं स्लो मोशनमध्ये धक्का दिला तर तो आरामशीर झोपेल. हे पी वेव्हचं काम आहे. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर पी वेव्ह येतात जाणवत नाही आहेत, ते बाळ झोपी जाऊ शकतं. पण या ठिकाणी आपण हाच झोका जर दुसऱ्या माणसाने आई सोडून दुसरं कोण आलं तर थोडा झोका फास्ट दिला तर तो मुलगा थोडासा त्याच्याकडे झोक्याकडे लक्ष देईल, आरडाओरडा करेल. ती वेव्ह आहे ती म्हणजे सेकंडरी वेव्ह. त्याला झोप येणार नाही. म्हणजे याचा धक्का याच्यापेक्षा आपल्याला जाणवू शकतो. आणि याच्याहीपेक्षा अजून एखादं त्या झोका बाबा मूल झोपू द्यायचं नसेल तर असा धक्का मोठ्या प्रमाणामध्ये झोका दिला आणि तो जर मूल ओरडायला लागलं त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या लहरी जशा मूल ओरडतं त्याचप्रमाणे या लहरी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतात. त्यावेळा याच्यापेक्षाही
घातक असतात, झोप येणार नाही म्हणजेच विनाशकारी असतात. म्हणून यालाच लहू वेव, लॉंग वेव म्हणजे नंतर सगळ्यात शेवटी येते म्हणून त्याला लॉंग पिरियड वेव या नावाने सुद्धा ओळखलं. अशा प्रकारे आज आपण भूकंपाचा फोकस पॉईंट, एपिसेंटर हे पाहिलेलं आहे. त्याचबरोबर भूकंपाचं जे काही मापन करण्याचं यंत्र असेल सिस्मोग्राफ पाहिलेलं आहे, ज्याचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो तो सिस्मोलॉजी पाहिलेला आहे. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ज्या वेव्स आहेत त्या वेव्स, पी वेव्स पाहिलेल्या आहे, एस वेव्स पाहिलेला आहे, एल वेव्स पाहिलेला आहे. या तिन्ही वेव्हच्या अंतर्गत कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात तेही पाहिलेलं आहे. मला आशा आहे की हा व्हिडिओ आपणास उपयुक्त पडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.